नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येवला तालुक्यात मोठी कारवाई करत वन विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केलाय। शेतातील सागाचे झाड तोडून विक्रीसाठी परवानगी देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्या प्रकरणी वन विभागाचे 6 कर्मचारी आणि 2 खासगी चालक अशा एकूण 8 जणांना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईमुळे येवला तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील तक्रारदाराची दहेगाव पाटोदा शिवारातील गट क्रमांक 61 मध्ये 2 हेक्टर 49 आर जमीन असून त्या शेतातील सागाचे झाड तोडून विक्रीसाठी परवानगी मिळावी यासाठी त्यांनी येवला वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता। मात्र ही परवानगी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून तब्बल 19,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणी संशयितांनी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। मंगळवारी सापळा रचून कारवाई करण्यात आली आणि तक्रारदाराकडून एकूण 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना संशयितांना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईत वनपाल भाऊसाहेब माळी, वनरक्षक पंकज नागपुरे, कनिष्ठ लिपिक प्रवीण भोसले, वनरक्षक आकाश कोळी, वनमजूर विजय लोंढे, वनमजूर रामनाथ भोरकडे यांच्यासह खासगी चालक निखिल आडणे आणि सुनील भुरू यांना ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान प्रत्येकाने आपापल्या हिस्स्याची रक्कम स्वीकारल्याचं समोर आलंय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक पूनम केदार आणि प्रतिभा अबूज यांनी सापळ्याची जबाबदारी सांभाळली। वन विभागातील एकाच वेळी 6 लोकसेवक आणि 2 खासगी कर्मचारी लाच प्रकरणात जाळ्यात अडकल्यामुळे या विभागाच्या कामकाजावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, नाशिक।